ते आपण राहुलला देऊन सन्मानित करू. अभिनंदन राहुल, खूप चांगला खेळलास. मात्र सुरुवात होईल. एका बाजूला आपण पाहतोय पुन्हा एकदा मिनेश शेलपण जय बजरंग कारिवली आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ मात्रपती खेळतोय विधी 11 जय बजरंग भाबाळे बी. मात्र सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समालोचक. खरं एक जुना जाणता आवाज तुम्हाला आता पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. तुषारला हुशार असं म्हटलं जातं आणि त्यांचाच आवाज आपण ऐकूया ह्याच्या पहिल्या सत्रामध्ये. धन्यवाद. पहिलाच बॉल त्यावरती आक्रमण केलंय. समोरच्या दिशेने हा व्हॉलीबॉल होता. हवेत बॉल आहे. क्षेत्ररक्षक होते परंतु ते म्हणतील फक्त दर्शक. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये कमालीचा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपण पाहिलाय. बॉल गेलाय सीमारेषच्या पलीकडे. षटकार. हा धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. षटकारानं मात्र या डावाची सुरुवात झाली आहे. विधी 11 भाबाळे बी संघासाठी. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि बॉल ट्रॅव्हल झालाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. हा देखील बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. नशिबाची साथ मिळते आणि हा आलाय चौकार. ऑन साइडला फोर्स केलाय. कमालीचा फटका. स्वीप केलाय यावेळेस बॉल आणि या देखील बॉलला पाठवलंय सीमारेषच्या पलीकडे. बॉलच्या मेरिटवरती क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानावरती सुरू आहे. सूरज केने यांच्या बॅट मधून षटकार, चौकार आणि आणखी एक चौकार. 14 धावा. आक्रमक सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळाली सूरज केने यांची. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग षटकार लगावला होता तो मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. त्यानंतर सेकंड बॉलवरती आपण पाहिलं शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चूक झाली आणि तो बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये गेला आणि यावेळेस मात्र आडव्या बॅटने स्वीप करत असताना चौकार लगावलाय. 3 बॉलवरती 3 वेगवेगळ्या पद्धतीचे फटके आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे 360 डिग्री मध्ये खेळण्याची क्षमता सूरज केने यांच्याकडे आहे. ते अगदी चित्र पाहायला मिळाले. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 विदाउट लॉस. गोलंदाजावरती मात्र दबाव टाकलाय. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर आलेले 2 चौकार आणि क्षेत्ररक्षकांना देखील साथ द्यावी लागेल. इथे जर पुनरागमन करायचं असेल गोलंदाज मोहित यांना तर क्षेत्ररक्षकांची देखील साथ मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. 14 विदाउट लॉस. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. बॉल मात्र पॉइंट रिजन मध्ये जातो. तिथे एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 15-15 विदाउट लॉस. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत आणि आतापर्यंत 4 बॉल या षटकामधले टाकले गेले. धावफलकावरती धावा आहेत 15-15. पुनरागमन तर केले गोलंदाजाने. 3 मोठे फटके नंतर आली आहे सिंगल आणि बॅटिंग साठी एकदा आता योग्य सज्ज होतील.
बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कटचा लाजवाब फटका खातं खोलतायत चौकारानं योगेश बालेकर देखील 4 धावा इथे प्राप्त केल्यात. अप्रतिम फटका आपण पाहिला बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कटचा फटका. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट हा बॉल आणि बॅकफुटला जात असताना कमालीचा स्क्वेअर कटचा फटका ऑन दी टोज हा फटका खेळले होते आणि चौकार मात्र इथे अर्जित केला. 19 धावा धावफलकावरती 19 विदाउट लॉस. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात. अपील झाली आहे पंचांकडे. बॅटचं एज लागलंय आणि इथे मात्र गोलंदाज पलटवार करतायत. आली आहे पहिली विकेट. फलंदाज योगेश भालेकर नाव. बॅक टू दी पवेलियन. व्यासपीठावरती आपण खरतर एक सन्मान करतोय. खरतर जो आवाज आपण आता आजच्या रात्रीमध्ये ऐकलाय, जो आवाज आज आपण पाहिला असेल तर नेहमीच पोटपोट्या स्पर्धेमध्ये दुमदमत असतो आणि यावर्षी भरपूर बिझी शेड्यूल असताना देखील शहबाज चाचा आणि आमचे अमेरबाई यांच्या विनंतीला मान देत असताना या स्पर्धेमध्ये खरतर जोडले गेले ते आमचे व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओमकारजी शेट्टी सरांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करू. मी कैसर चाचा, शहबाज चाचा यांना विनंती करेल या आपण अखिलबाई या आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही करतोय ओमकारजी शेट्टी सरांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर ज्यांचा गोड आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकलाय त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. येस, ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. 19 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झाला. एक बाद 19 धावा धावफलकावरती. 4 षटकांची ही महत्त्वपूर्ण मॅच दोनही संघांसाठी. एका बाजूने विधी 11 भाबळी बी आणि त्यांच्या विरोधामध्ये मिनेश 11 जय बजरंग खारिवली असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. या दोन संघांदरम्यान क्रिकेटचं घमासान मात्र सुरू आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि एका षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. 19 लॉस ऑफ दी 1 विकेट. षटक क्रमांक 2 चा सुरुवात झाली आहे. चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रतीक यांच्या माध्यमातून पहिला बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. डॉट बॉलने सुरुवात करतायत. पहिल्या षटकाची सुरुवात षटकारानं झाली होती परंतु सेकंड ओव्हरची सुरुवात ही मात्र डॉट बॉलने झाली आहे. पाठीमागच्या 2 बॉलवरती पुनरागमन केलंय गोलंदाजी करणारी टीम. यावेळेस देखील मोठा फटका डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत परंतु ते म्हणतील फक्त दर्शक. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. पंचवीस धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 लॉस ऑफ दी 1 विकेट. 25 लॉस ऑफ दी 1 विकेट. 25 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बीट झालेत. विकेट किपर देखील बीट होत आहेत आणि बॉल मात्र लॉंग स्टॉप रिजनला ट्रॅव्हल होतोय आणि हा देखील आलाय चौकार. त्यातून हा चौकार आलाय. धावफलकावरती धावा आहेत 29 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 29 लॉस ऑफ दी 1 विकेट. 29 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रतीक आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 29 लॉस ऑफ दी 1 विकेट. कारिवली संघाने टॉस जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण ते करतायत. फुलरलेनचा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. फटका चांगला आहे. एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत
30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 30 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 30 लॉस ऑफ दी 1 विकेट. 8 बॉलमध्ये 22 धावा सूरज याने आतापर्यंत बनवल्यात. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली सूरज केने. जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत धावा येत राहतील भावाळे बी संघासाठी. इथे मात्र लिडिंग एज लागलं होतं. फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत. खूप वेगाने तिथे मात्र धावतायत. बॉलला रोखतील देखील आणि 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. 2 धाब्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 32 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. जवळपास संधी निर्माण केली होती परंतु तिथे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत. 32 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हवेत बराच काळ बॉल राहिला परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडतोय आणि धावफलकावरती धावा आहेत 32 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या दिशेने आलेत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 1 धाव प्राप्त झाली आहे. लॉफ्टेड ड्राईव्ह आपण पाहिला लॉंग ऑफ रिजन मध्ये. तिथून मात्र 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 33 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 33 लॉस ऑफ दी 1 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर. प्रथम बॅटिंग करत असताना विधी 11 भावाळे बी संघ. चला स्पीडअप करा मित्रांनो. रात्रीचे 2:39 झाले. त्यानंतर आणखी एक सामना आपल्याला खेळायचा आहे आणि या सामन्याचा दुसरा डाव बाकी आहे. या डावातली 2 षटकं बाकी आहेत. थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. अक्षय पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले. षटक क्रमांक 3 साठी 33 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 8 बॉलमध्ये 22 धावा सूरज यांनी बनवल्या. 2 बॉलमध्ये 3 धावा या ठिकाणी सुजित यांनी बनवल्या. 33 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 33 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस हवेत बॉल मिड विकेट रिजन मध्ये. कमालीचं टायमिंग आहे. मिड विकेट आणि काऊ फेजच्या दरम्यान हा बॉल देखील जाईल सीमारेषच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम षटकार. क्रीजच्या डेप्थचा अतिशय सुंदर उपयोग करताना आपल्याला पाहायला मिळाले. बॅकफुटला जात असताना स्टँड अँड डिलिव्हर. पहा स्टेप आउट होणं म्हणजे फक्त समोरच्या दिशेनं स्टेप आउट होणं नव्हे तर क्रीजच्या डेप्थचा उपयोग करणं देखील स्टेप खरं तर आपण पाहतो ते देखील चित्र पाहायला मिळालं. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 39 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय. पुढचा बॉल. इथे देखील एका धावेचा प्रयत्न असणार आहे. 1 धाव इथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील 40 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 40 धावा धावफलकावरती. 4 बॉलमध्ये 10 धावा सुजित यांनी बनवल्यात आणि 8 बॉलमध्ये 22 धावा सूरज यांनी बनवल्या. 40 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 40 लॉस ऑफ द 1 विकेट. डेड बॉल. 40 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय आहेत. यावेळेस देखील बॉल डिलिव्हर केला नाहीये आणि आता पंच जरूर चर्चा करतायत गोलंदाजासोबत. आणखीन एक बॉल टाईट. 40 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 40 लॉस ऑफ द 1 विकेट. गोलंदाज अक्षय.
फुल टॉस बॉल आणि फुल टॉस वरती इथे मात्र झेल टिपला गेलाय काऊ फेजला आणि सूरज केने फुल टॉस वरती बाद होत आहेत. विकेट आली आहे. बॅटच्या बॉटमला बॉल लागला होता. इथे आली सफलता. 40 धावा धावपलकावरती. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज नवनाथ मैदानावरती दाखल होत आहेत. 40 लॉस ऑफ द 2 विकेट. 40 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. चाळीस धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. अक्षय गोलंदाजी ट्रॅक वरती असणार आहेत. 40 लॉस ऑफ द 2 विकेट. ऑन साइडला यावेळेस देखील हवेत बॉल. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि आल्या आल्या पहिल्या बॉल वरती नवनाथ आक्रमण करतायत. बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. कमालीचा फटका बॉलला हुक करत असताना स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाठवलं होतं. 46 धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि आल्या आल्या मैदानावरती षटकार ठोकतायत फलंदाज नवनाथ. डगआउट मधून ते सेट होऊन आलेत आणि आल्या आल्या पहिल्या बॉलवरती त्यांनी आक्रमण केले. 46 धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेहेचाळीस धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहेत काऊ फेज मध्ये. 1 धाव कंप्लीट केली आहे. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 47 धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मॅच बॉल मैदानावरती द्या विनंती आहे. 47 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 1 बॉल अद्यापही शिल्लक आहे या षटकामधला. 4 षटकांची ही महत्वपूर्ण मॅच. खरं तर सेकंड राऊंडची ही मॅच आहे. गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहेत. 47 लॉस ऑफ द 2 विकेट. 1 डिलिव्हरी रिमेनिंग इन दिस ओव्हर. स्टेप आउट होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. 47 ला 2. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 47 लॉस ऑफ द 2 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओव्हर. चला सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे. कारिवली टीम आपण देखील थोडं सहकार्य करा विनंती आहे. जतीन पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत. एका बाजूने विधी 11 भावाळे 20 संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मिनेश 11 जय बजरंग कारिवली असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. 47 धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. अजून देखील एका षटकाचा खेळ बाकी आहे.
आणि थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. जतीन पाटील अंतिम षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. 47 लॉस ऑफ द 2 विकेट. यावेळेस देखील प्ले अँड मिस, बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाहीये. आणखी एक बॉल डॉट. 47 लॉस ऑफ द 2 विकेट. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आहे. जतीन पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. फार एंडनी पहिला बॉल डॉट आला जतीन पाटील यांचा. बॅटिंगसाठी नवनाथ, एक षटकार ऑलरेडी त्यांच्या बॅटमधून आलाय. जतीन पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहेत पुढचा बॉल टाकण्यासाठी. फुल टॉस बॉल आणि इथे मात्र फ्लॅट खेळलेत. या बॉलला मात्र पाठवले, चेक केलं जाईल वेस्ट हाईटच्या वरती आहे का. अंपायर रिव्ह्यू DRS फॉर वेस्ट हाईट चेक केलं जाईल. इट्स फेअर डिलिव्हरी. षटकार आहे आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. बॅटिंग करणारी टीम 50 अप झाली आहे. 53 धावा धावफलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 53 लॉस ऑफ द 2 विकेट. यावेळेस देखील आक्रमण मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि या देखील बॉलला खूप दूरवरती पाठवलंय. आउट ऑफ द पार्क हा देखील बॉल जाईल. बॅक टू बॅक 2 कन्सेक्युटिव्ह इन अ रो सिक्सर. धावा धावफलकावरती आहे दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 59 लॉस ऑफ द 2 विकेट. 3 डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस ओव्हर. 3 बॉल अद्याप शिल्लक आहेत. 59 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस देखील आक्रमण केलंय क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने आणि झेल ड्रॉप झालाय. एक धाव तिथे देखील प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 60. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 60 लॉस ऑफ द 2 विकेट. 2 डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस ओव्हर. 2 लिगल डिलिव्हरीज रिमेनिंग ऍक्च्युअली. 2 अधिकृत बॉल अद्याप शिल्लक आहेत. 60 धावेंपर्यंत हा प्रवास जाऊन पोहोचलाय. मोठ्या धावसंख्येकडे ऑलरेडी वाटचाल केली आणि तिथपर्यंत पोहोचलेत देखील विधी 11 भावाने 20 संघ. परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या सेफ मानली जात नाही. इथून त्या धावा येतील त्या देखील बोनस असतील त्यांच्यासाठी. 60 धावा. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने बॉलच्या दिशेने 3 क्षेत्ररक्षक आहेत आणि 2 धावेंचा प्रयत्न होता तिथे मात्र एकच धाव प्राप्त होईल. 3 धावेंचा प्रयत्न होता तिथे 2च धावा प्राप्त होतील आणि 2 धावेंच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 62 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 62 लॉस ऑफ द 3 विकेट. 62 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉल तिघांच्या मध्ये पडला आणि तदनंतर बॉल गॅदर केला. थ्रो देखील केलेला आपण पाहिला परंतु तत्पर्यंत खूप वेळ होता फलंदाजांकडे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न पाहायला मिळाला आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद झालेत. शेवटचा आता एक बॉल शिल्लक. 62 धावा धावफलकावरती. 62 लॉस ऑफ द 3 विकेट. निखिल क्रमांक 5 वरती मैदानावरती पोहोचलेत. 62 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या डावामधला आणि धावफलकावरती धावा आहेत 62 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
शेवटचा एक बॉल शिल्लक 62 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वाईट बॉल, आणखी एक अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 63 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा एक बॉल अद्यापही शिल्लक आहे या डावामधला. विधी 11 भावाळे बी संघाने 63 धावा इथे बनवल्यात. 63. हा देखील वाईट बॉल आहे. आणखी एक अतिरिक्त धाव प्राप्त होईल. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाईल. 64 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 64. लॉस ऑफ द 3 विकेट. 1 डिलिव्हरी रिमेनिंग इन दिस ओव्हर. शेवटचा एक बॉल अद्यापही शिल्लक आहे. समोरच्या दिशेने कमालीचा फटका. हेलिकॉप्टर उडवलाय आणि शेवटचा बॉल देखील सीमारेषच्या पलीकडे जाईल. एकूण धावफलकावरती धावा आहे 70. अप्रतिम हा फटका होता शेवटच्या बॉलवरती आलेला. 70 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 71 धावेंचं लक्ष या ठिकाणी कारिवली संघासमोर असणार. 71 इज द टार्गेट. आणि ज्यावेळेस मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, मायक्रोफोनवरती जोडले जातील आईस ऑफ मानकिवली बदलापूर सन्माननीय राहुलजी चव्हाण सर आपल्यासोबत जोडले जातील. बदलापूर समालोचन समितीचे उपाध्यक्ष देखील आहेत आणि त्यांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये किंवा उत्तरार्धामध्ये आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. अहमद भाई बिरयानी की सुविधा करो. उद्या ठीक 6:30 वाजता
नाही 6:30 वाजता चाचा येतील असं मला बोलायचं आहे. 6ला मॅच सुरुवात होईल. 5:30 वाजता आपण रिपोर्टिंग करा. 5:45 वाजता टॉस आणि 6 वाजता पहिला चेंडू खेळपट्टीवरती आदळेल याची आपण नोंद घ्यायची. उद्याचे ड्रॉ मी तुमच्यापर्यंत पोहोचू. थँक्यू सो मच. तुषार लय हुशार असं म्हटलं जातं, त्यामुळे तुषार सरांचा आपण आभार व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये आपण जोडले गेलेत. उद्या पहिली मॅच एक्स्ट्रा हाफमधून शायन 11 विरोधात सावरे नवनाथ आणि त्यानंतर दुसरा सामना तुम्हाला पार मिळेल जांताराचा बदलापूर विरोधात धारोळ. रेग्युलर गटातून हा पहिला सामना आपण कव्हर करतोय आणि त्यानंतर दुसरी मॅच भाईजान स्टार 11 बदलापूर आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश मानकिवली. त्यानंतर ओम कोंडेश्वर बोध विरोधात उमर 11 गोरेगाव आणि आदर्श वांगणे विरोधात कुळगाव राज क्रीडा मंडळ. या दोन टीमच्या दरम्यान मोठी मॅच रंगेल. हे उद्याचे ड्रॉ मी तुमच्यापर्यंत पोहोचवले. या मॅचमध्ये टार्गेट तुम्हाला पार मिळेल 71 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. पहिला बॉल नो बॉल, फुलटॉस बॉल होता. आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न फसलाय, त्यामुळे 1+2 1+1 अशा 2 धावा मिळतील. त्यामुळे धावफलक दोन्ही आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. फ्री हिट, फ्री हिटचा बॉल खेचलाय ऑन साइडला. स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक पाठमोरा. 2 खेळाडू बरोबरती येतील, परंतु धावा किती मिळतील? 2 धावा इथे एक पट जातील. 71 धावाचं बलमोठं टार्गेट या मॅच मध्ये चेस करायचे. याच अनुषंगाने तुम्हाला आता बॅटिंग पाहायला मिळतीये. सलामी जोडी आपण पाहतोय प्रतीक नाईकच्या साथीनं मोहित घरत ही जोडी तुम्हाला पार मिळेल या मॅच मध्ये. आता या दोन्ही बॅटरच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती नवनाथ मुकणे तुम्हाला पार मिळतोय. राऊंड द विकेट हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय विवेक दादा तरी पुरस्कृत विथ 11. जय बजरंग भावाळे बी. लाईन खराब, अंपायर सिग्नल वाईट बॉल. इष्टाच्या स्वरूपात एक धाव बहाल केली, त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. एक बॉलचा खेळ संपन्न झालाय. टीमची टोटल 5 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलाय. 71 धाबा चेस करायच्या. त्याच अनुषंगाने तुम्हाला सध्याच्या घडीला बॅटिंग पार मिळतीये. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. दोन्ही संघाचा विचार केला तर भिवंडी तालुक्यातून दोन्ही संघ दाखल झालेत. सफल झाले. आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर हिट तर झालाय, परंतु बॅटर सेफ असतील, त्यामुळे एक सिंगल धाव एकपटी जातीय. बाईकच्या माध्यमातून ही सिंगल मिळेल. धावफलक पुढे सरकतोय. 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्हाला पार मिळेल. पॉवर प्ले चा षटक क्रमांक तुम्हाला पार मिळेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर तर धावा यायला हव्यात, कारण जर पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बनल्या तर नक्कीच एक मोठं टोटल इथे चेस करायचे. त्यामुळे जर इथून पाया जर चांगला रचला तर नक्कीच टावर देखील मजबूत होईल यात शंका नाहीये. त्यामुळे इथून टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल. मोहित घरच्या साथीने तुम्ही पाहताय प्रतीक नाईक. फुलटॉस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय. बाल बचावले गेले. एक सिंगल मारली. दुसरीचा प्रयत्न करतच होते, परंतु प्रतीक नाईकचा वेग एवढा होता की स्वतःला तो सावरू शकला नाहीये. त्यामुळे दुसऱ्या धाव एक पडण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय. सिंगल मिळते. सिंगलच्या साथीनं 7 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात तुम्हाला सध्याच्या घडीला पार मिळते. टीम मिनेश 11 जे बजरंग कारिवली टीमच्या माध्यमातून. बॅटची कडा होती एसएच्या मागे. फाईन लेगचा खेळाडू बीट होतोय आणि अखेर
सिंगल धाव येथे मिळतीये. नाराज आहे स्वतःच्या कामगिरीवरती. मोहितला तुम्ही पाहता या बादमध्ये मोहित गरजच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे, त्यामुळे या बादमध्ये इथून त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. परंतु अद्याप आपण जर पाहिलं तर मोठे स्ट्रोक येत नाहीयेत, मोठे फटके येत नाहीयेत, त्यामुळेच की काय थोडासा नाराज आहे स्वतःच्या कामगिरीवरती. इथून चांगला खेळ खेळावा लागेल. राऊंड द विकेट नवनाथ बुकनेला तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी तो करतो या बादमध्ये. कमबॅक त्याला देखील करायचं आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न, हातभर चेंडू बाहेर काढलाय. आउट स्विंगिंग डिलिव्हरी तुम्हाला फार बेट टप्पा पडल्यानंतर जणू काही हातभर बॉल उडालाय, त्यामुळे निघून चाललाय स्थिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार भीतीये. प्रतीक नाईक जिम्मेदारी मोठी आहे त्याच्या खांद्यावरती. या मॅचमध्ये त्याला टॉप गिअरवरती बॅटिंग करायची आहे, परंतु आतापर्यंत हवं तसं खेळ झाला नाहीये. पहिल्या बरोबर ते आपण पाहिलं खरं तर 5 धावा खर्च केले होते, त्यानंतर तुम्ही पाहताय मध्ये पूर्णपणे कमबॅक. फुलटॉस होता, ड्राईव्ह केला ऑन साईडला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचेल. सिंगल सिंगल वरती थांबावं लागतंय पुन्हा एकदा या मॅचमध्ये, त्यामुळे सिंगलच्या साथीनं धावफलक तुम्ही पाहता 71 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक. या मॅचमध्ये 62 धावाची गरज आहे. 18 बॉलमध्ये या 62 धावाची होतील की रोखल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. वेदांत गुळविया तुम्ही पाहता एक चांगला खेळाडू आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत त्याला तुम्ही नेहमीच पाहिलंय. आज या मॅचमध्ये खूप चांगले यष्टीरक्षण आपण वेदांत गुळवीचं पाहिलंय, त्यामुळे त्याच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. खरं तर विधी 11 या नावानं आपण पाहतोय नेहमीच संघ खेळत असतो. जय बजरंग बाबाळे बी, आशिळेगावचे उद्योजक समाजसेवक विवेकदादा तरे पुरस्कृत हा संघ तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मिनेश 11 जय बजरंग कारिवली. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅक वरती योगेश भालेकर हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. योगेश भालेकरचा वार तुम्ही पाहिलाय मागच्या मॅचमध्ये काय खेळ दाखवलाय टीम बोडवली बीच्या अगेन्स्ट. या मॅचमध्ये देखील आता तशीच कामगिरी जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. गॅप शोधलाय, लावलाय मॅप शोधलाय गॅप, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकार आलाय, त्यामुळे धावफलक 13 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. विकेट करण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. भरधाव वेगानं बॉल चालाय स्थिरक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉल. कमबॅक करतोय बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहताय. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना योगेश भालेकर चांगली गोलंदाजी करतोय. राऊंड द विकेट. इथे देखील पुन्हा एकदा पंचाकडे अपील आणि डायरेक्ट हिट देखील केलाय, त्यामुळे आपण पाहतोय पुढे आता सिंगल माली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडूची फेकाफेक तुम्हाला पाहायला मिळेल आणि इथे एकही धाव नव्हती, तिथे 2 धावा मिळतील. त्यामुळे 2 धाब्याच्या साथीला धावफलक 15 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळतोय. 71 धावा इथून चेस करायचे आहेत. अजून 15 बॉलमध्ये 56 धावा चेस करावा लागतील या मॅच मध्ये, त्यामुळे आपण पाहतोय आतापर्यंत चांगला खेळ या मॅच मध्ये भावळे टीमने खेळलाय. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना खूप चांगली बॅटिंग आपण त्यांची पाहिली आणि आता क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुम्हाला पार मिळतोय. 2 वेळा खरं तर डायरेक्ट हिट केलं, परंतु बाल दोन्ही बॅटर बचावले गेले आणि त्यानंतर एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा. लेग स्टिक वरती टाकण्याचा प्रयत्न, लाईन खराब, मिस करू चालला चेंडू, त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा तुम्हाला पार मिळेल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव इथे मिळते, त्यामुळे धावफलक 16 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. प्रतीक नाईकला या मॅच मध्ये इथून चार्ज व्हावा लागेल, चांगला खेळ दाखवावा लागेल, इथून धावा बनवावा लागतील चेस करण्यासाठी. पुढे सरसावले, फटका तर चांगला आहे परंतु फटका फसला आणि अखेर पहिली विकेट मिळते. प्रतीकला इथून मैदान सोडावं लागेल, त्यामुळे धक्का पहिला टीम कारिवली संघाला फलंदाज बाद.
नवीन बॅटर मैदानावरती पप्या खारीक. एक आगळा वेगळा टान्स आता तुम्हाला बाल मिळेल पप्या खारीकचं या मॅच मध्ये. बिग हिट करण्याचा प्रयत्न, अशाच प्रकारची बॅटिंग आपण नेहमीच पाहिली आहे. आणि जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडतो त्यावेळेस मात्र अशाच प्रकारची बॅटिंग तुम्हाला त्याची पार मिळेल. या मध्ये देखील आता कधी शफल तर कधी शफल क्रॉस तर कधी बॅकफुट तर कधी फ्रंटफुट वरती येत असताना त्याची फटकेबाजी तुम्हाला पार मिळेल. पुढे मागे सरकत असताना यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. 2 वेळा ट्राय केलं परंतु अखेर असफलता आणि विकेट मिळतीये भालेकरला. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती जतीन पाटील. जतीन मैदानावरती दाखल झाला. इथून या बादमध्ये आता 12 बॉल चा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरिता पण 14 धावाची गरज. ओमसाई MTC लाईव्ह स्टार टेनिस क्रिकेट.in लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा कव्हर केली जाते, दाखवली जाते. या मागचं धावतं वर्णन तुम्हाला पार मिळेल. क्वार्टबीत किलाटीसह या ब्रीद वाक्यासह तुम्हाला ही स्पर्धा दूर पार मिळेल. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवली जाते. गुलाबी थंडी तुम्हाला पार मिळेल. धुका देखील आपल्याला पार मिळतोय आणि अखेर या रात्रीच्या वातावरणामध्ये ही मॅच मैदानावरती रंगताना तुम्हाला दिसेल. मोहित डॉट बॉल. कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय मैदानावरती सूरज केने. हा खेळाडू तुम्हाला पार बेल बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय. नंबर 3 चा खेळ प्रगती पथावरती असताना पुन्हा एकदा 1 मोर डॉट बॉल. सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. समोर बॅटर तुम्ही पाहताय मोहित घरतला. इथे मात्र पूर्णपणे शांत ठेवण्याचं काम करतोय मैदानावरती सूरज केने. गोरसई बस संघ आज या स्पर्धेमध्ये खेळला. दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना परास्त व्हावं लागलं. राजपुत्रा खरबई संघ देखील वाट पाहतोय नेमकी आता कोणता संघ येईल. समोर बावाळे बी की त्यांच्या विरोधात खेळणारा संघ कारिवली. बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकार. सूरज बॉल ट्रॅक वरती दाखल होतोय. हा फटका चांगला आहे. मी ते धावा देखील चांगला भेटतील. क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या बाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार. घरच्या बाटपतून षटकार. हा फटका आता फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि अखेर मोहितला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद.
7 बॉल चा खेळ या बादमध्ये आता शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये धावा इथून चेस करावा लागतील. 45. नवीन बॅटर मैदानावरती अक्षय पाटील हा खेळाडू दाखल होता आणि पहिला बॉल फेस करत असताना आपण पाहतोय डॉट बॉल. 6 बॉलचा खेळ शिल्लक या बादमध्ये आणि 45 धावाची गरज आहे. किरीस का सुने का गाना सहा बॉल 45 धावाची गरज या मॅच मध्ये. आव्हान थोडस मोठं आहे परंतु क्रिकेट हे काही होऊ शकतो या मॅच मध्ये. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत आपण ते सांगू शकत नाही की सामना इथून जिंकणार कोण. पहिला बॉल डॉट सुजित जाधव. ड्राइव्ह केला ऑन साइडला आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अजून एक हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जतीनच्या बॅटमधून सलगचा तिसरा चौकार. तीन बॉलचा खेळ आता या मॅच मध्ये शिल्लक आहे. आखिरी 3 गेंदों का खेल शेष होगा. गेंदबाज सुजीत, 2 गेंदों का खेल शेष होगा. ओ आड़े बल्ले से खेलने की कोशिश थी, बल्ले गेंद का संपर्क नहीं, बेदी गेंद की समाप्ति होती हुई. अच्छी गेंदबाजी इस ओवर में सुजीत जाधव द्वारा होती हुई. टीम के लड़से क्या पूरी तरह से 38 रनों के ऊपर हम देख पा रहे दोस्तों. आइए टीम राजमुंद्रा खरबई, टॉस के लिए आपको आना है, शीघ्र प्रस्थान करें इस मुकाबले में. इस मुकाबले के बाद टॉस हम करेंगे जरूर. 2 गेंदों का खेल शेष होगा. चलिए 1 गेंदों का खेल शेष था. यहां से मुकाबला जीता है टीम BD11 जय बजरंग बाबाड़ी बी ने. कांग्रेचुलेशंस. तो हार्ड लक टीम मिनेश 11 जय बजरंग कारिवली.